अशी कीर्ती आपली जगात राहिली. कुणाच्या पुढे न झुकणारा हा मराठा आहे हो. आपली कीर्ती निश्चितच या जगामध्ये राहिली पाहिजे. अरे किती कीर्तन ऐकलं त्याला फार महत्व नाहीये. किती कीर्तन ऐकलं त्याला फार महत्व नाही. त्या कीर्तनातून किती घरी घेऊन गेला याला फार महत्व आहे. तुम्ही किती अन्नदान केलं याला फार महत्व नाही. ते अन्नदान कसं केलं याला फार महत्व आहे. तुम्ही किती पैसा कमवला याला फार महत्व नाही. तो पैसा किती न्याय आणि नीतीने कमवला याला फार महत्व आहे. म्हणून जगायचं ना, देवासाठी जगा, धर्मासाठी जगा. निश्चितच हा समाज तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. मरावे परी कीर्ती रूप उडावे. निश्चितच आपली कीर्ती या जगात झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा वेळ घेतला, 12 वाजत आले. मागच्या वर्षीचा वेळ या वर्षी काढला. काही म्हणा तुम्ही. सुंदर अशी सेवा ज्यांनी मला असं सुंदर असा साथ दिलेली आहे. असे शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गुण जोग भाऊ आहे, सख्खे सख्खे भाऊ आहे म्हणून शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गुण. तुम्ही बीज आहे ना, हे तुमची मुलं आहेत, सुपुत्र आहेत, मोठ्या भावाची, त्यांचीच सुंदर अशी साथ दिलेली आहे. तसेच माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला, सुंदर अशी सामसिष्टी, दंडवत दादा, टाळ्या झाल्या. तसेच ज्यांनी मला त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केलं, केव्हाही कुठेही कधीही YouTube खोलून देव माझा चक्रधर या चॅनल वरती मला बघू शकता. असे दादाजींचेही मनपूर्वक आभार. ज्यांनी मला इथं बोलवलं, असे कांबळज निवासी बाबाजींचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच बाहेर गावून आलेले सर्व सद्भक्त मंडळी, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसंच माझे कीर्तन तुम्ही इथं बसून ऐकलात, माझ्या लाडक्या बहिणी, तुमचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच सुंदर असे ज्यांची डेकोरेशन मंडप आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आज ज्यांची पंगत होती ना, ज्यांची बुंदी खाल्ली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. तसेच सर्व गावातील संत महंत, आश्रमस्थ सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. इथं बसून माझं कीर्तन ऐकतात, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. घरी बसून माझं कीर्तन ऐकतात, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. गोधडीत झोपून माझं कीर्तन ऐकतात, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. गावातले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावातले कीर्तनकार, गावातले भागवतकार, गावातले मास्तर, गावातले सर लोक, प्राध्यापक, उपप्राध्यापक, जेवढे कुणी असतील तेवढ्यांचे मनपूर्वक आभार मानते. गावानं गल्लीनं लोळत असतील त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. परत गेल्यावर म्हणू नका की ताईनं माझं नाव घेतलं नाही. उरले सुरले सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपला निरोप घेते. जय जय जे काही चांगलं वाटलं ते घेऊन जा, जे नाही चांगलं वाटलं ते इथं सोडून जा. मी असंच म्हणलो, जे चांगलं वाटलं ते घेऊन जा. मग तरी चप्पल घेऊन गेली. कीर्तन संपलं ना, चप्पल सापडून. आयोजकांनी विचारलं, लाईव्ह स्पीकर मध्ये सांगितलं, ज्यांनी कुणी कीर्तनकार ताईची चप्पल नेली त्यांनी लवकरात लवकर घेऊन या. आली ना मोठारी घेऊन. म्हटलं आजी कस काय? ताई तुम्हीच ना म्हटल्या जे चांगलं वाटलं ते. असं करू नका, ज्याची त्यानंच घालून जा. इथे जेवढं ज्ञान चांगलं वाटलं तेवढंच घेऊन जा. जे काही चुकलं ते इथं सोडून जा. आणि झालेली सेवा
माझ्या श्रीकृष्ण चरणी समर्पित करते. जय जय गोपाल. गोपाल